लोकसभेत अभूतपूर्व गोंधळ, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची मागणी, राज्य सरकारवर खंडणीवरून गंभीर आरोप. नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सकाळपासून आता या क्षणापर्यंत जे घडलंय तेच आपल्याला जाणून घ्यायचं. पण बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी चौकशी केली जावी अशी मागणी खुद्द माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केली आहे. परमबीर सिंग यांचं हे मोठं पाऊल समजलं जात आहे आणि या याचिकेनंतर या प्रकरणाला नवं वळण येण्याची शक्यता आहे. जी माहिती मी पत्राच्या माध्यमातून देऊ केलेली आहे त्या सगळ्या आरोपांची चौकशी केली जावी अशी याचिका आता परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आहे. आणि त्यामुळे परमबीर सिंग यांचं हे मोठं पाऊल म्हटलं जात आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय अपडेट याबद्दल? विशाल, अतिशय महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यामुळे त्यांनी मागणी केली आहे संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी. चौकशी होताना ज्या पद्धतीने जे पत्र दिलं होतं, 3 पानांचं जे पत्र होतं, त्या पत्रामध्ये जे उल्लेख करण्यात आले होते, जे आरोप करण्यात आले होते, त्या आरोपासंदर्भात देखील सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली चौकशी व्हावी. सोबतच ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या वतीनं आता परमबीर सिंग यांच्यावरती आरोप केला जात आहे आणि दुसरीकडे ज्या पद्धतीनं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय की मी मानहानीचा दावा करतो, या सगळ्यांचा उल्लेख करीत त्यांनी या संपूर्ण जी याचिका दाखल केली आहे त्या संदर्भात आता सुप्रीम कोर्टामध्ये हे सर्व प्रकरण लिस्टेड होईल. या संदर्भात जर बघितलं आपण, आज याचिका दाखल झाली आहे, होऊ शकतं या संदर्भात आता लवकरच बेंच स्थापन होईल आणि बेंच समोर या संदर्भातली सुनावणी होण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू आहे, दुसरीकडे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये गोंधळ सुरू आहे, याच मुद्द्यावरून तिसरीकडे राष्ट्रपती शासनाची मागणी होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जे IPS अधिकारी आहेत, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जी याचिका दाखल केली आहे त्यावरती निश्चितपणे आता सुप्रीम कोर्ट काय पाऊल टाकतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण सोबतच आता सुप्रीम कोर्टाच्या दारामध्ये हे परमबीर सिंग पोहोचलेले आहेत, त्यामुळे आता राज्य सरकार देखील कशा पद्धतीने सुप्रीम कोर्टात भूमिका मांडतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, बरोबर. पण आता जर आपण पाहिलं की परमबीर सिंग यांचं पत्र आणि त्यानंतर त्यांची ही याचिका, मोठं पाऊल म्हणता येईल परमबीर सिंग यांचं. बरोबर आहे विशाल. प्रथमतः 3 पानाचं मोठं पत्र, जे पत्र त्यांनी थेट उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना लिहिलं आणि या पत्र लिहिताना ज्या पद्धतीनं त्यांनी आरोप प्रत्यारोप केले आणि त्या आरोप करताना ज्या पद्धतीनं त्यांनी आरोपांचे दाखले देखील दिले, त्यानंतर ते पत्र प्रसार माध्यमात आलं, त्यानंतर संपूर्ण घटनाक्रम बदलत गेला आणि त्यानंतर आता ज्या पद्धतीनं एक मोठं पाऊल, ज्याला असं म्हणता येईल की परमबीर सिंग यांनी थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावलेले आहेत की एखाद्या IPS अधिकाऱ्यावरती जर राज्य सरकार अन्याय करत असेल तर आम्ही IPS अधिकारी हे सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. अशा पद्धतीने हे यातून गोतक निर्माण झालेलं आणि या माध्यमातून जर बघितलं, परमबीर सिंग यांनी ज्या पद्धतीनं हे याचिका दाखल केली आहे, याचिका दाखल करताना अनेक त्यांनी आरोप केलेले आहेत. या आरोप करताना या सर्व आरोपांची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून व्हावी आणि यासाठी राज्य सरकारला नोटीस देखील द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी पत्रात केलेली आहे. ही याचिका सुप्रीम कोर्टात फक्त आज दाखल झालेली आहे आणि यानंतर आता याच्यावरती बेंच स्थापन होईल, त्यानंतर सुनावणी होईल, त्यावेळेस राज्य सरकार काय भूमिका मांडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल.